तर नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत सुका पाटील यांच्या गावाला. महाराष्ट्रभर सर्वत्र चर्चा सुरू असलेले सुका पाटील सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये पोहोचलेले आणि प्रत्येकाला विचार करायला लावणारे, ते खरंच 35 भाकरे खात आहेत का? या सुका पाटील यांच्या गावाला आज आपण निघालेलो आहोत. चला तर मग पाहूया कसं कसं जायचं आहे. आपल्याला महूद या ठिकाणावरून गादेगावला जावं लागणार आहे, कारण ते सध्या त्यांच्या मुलीकडे गादेगाव या ठिकाणी राहत आहेत. चला जाऊयात. तर आमची मोठी गाडी आम्ही सर्व्हिसिंगला दिली असल्यामुळे आम्ही सध्या 2 व्हीलर वरती निघालेलो आहे गादेगाव या ठिकाणी. चला. बचेरी शिंगोर्णी शेरेवाडी महूद मार्गे आम्ही गादेगाव मध्ये पोहोचलो. त्या ठिकाणी मराठी शाळा सुटलेली होती. तिथे आम्हाला मुले गाठ पडली आणि त्या मुलांनी आम्हाला सुका पाटला यांचं घर दाखवलं. गादेगाव कुठे आहे रे? तू शाळेतनं कावर चाललाय मागायला? लवकर चालतं. चला. त्याचं घर कुठं आहे रे? सुका पाटलाला. कुठं? तिकडे नाही, गावात नाही रे. कुठं वर आहे? शेताकडे आहे का? कुठनं तू तिकडे चाललाय का? मग चल मग. मग सर चला याच्या पाठीमागे. आपण याला गादेगाव उगाच विचारला सर, डायरेक्ट सुका पाटलाचं घर कुठं आहे विचारला चालला. चल बाया. भैया आम्हाला सुका बायाला का आम्हाला सुका पाटील त्यांच्या घरी जायचं. हा कुठं पैसे आले? चला. तुम्ही तिकडे चाललाय का? बरं चला मग. दाखव चाल का आम्हाला? बरं चला मग. पोरांची बारे मजा चार्जिंग वर. कितीला घेतली रे गाडी? अरे 50-55 80,000. बाया त्यांनी असतील का घरी आता? सुका पाटील बाबा असतील ना घरी? किती लांब आहे? 4-5 किलोमीटर आहे का? पैसे द्यायला लागते वे. अहो तू ते पैसे माग राहिलो. मग तिथं आहे का? बरोबर. छोट्या वस्तादांच्या पुढे जाऊन चालत नाही. तुम्ही पण लगा चार्जिंग वर सायकल घ्या बाई. हा ऐकते घे. तुम्ही सगळे 7वेला जा कर भाया. खरं आहे का रे गोष्ट? सुका पाटला खरं आहे ना? तू बघितलं का? होय लगा. येऊ दे पुढे येऊ दे पुढे येऊ दे. त्यांच्या बरोबर जायचं. चल मग बाया पुढे घे तुझी गाडी. अरे वा एक नंबर. चल चल बाया चला. तर त्या 2 मुलांची संगत आपल्याला इथपर्यंतच भेटली. त्याच्यानंतर हा एक मुलगा आहे, तो एकटाच गाडीवरती आहे. त्याच्या घरात शेजारी सुका पाटील राहतात. तर आपण आता त्यांच्यासोबत जाणार आहे. चला भावानो बाय बाय. सुका पाटील यांचं नाव सर्वत्र चर्चेत असल्यामुळे आम्ही ठरवलं की बाबा आपल्यापासून तर खूप जवळ आहेत, मग त्यांना भेटण्यासाठी लोक खूप लांबून येतात. त्यामुळे आम्ही म्हणलं चला जाऊन येऊया. म्हणून आम्ही चांगल्या ठिकाणाहून चाललो. तिथून थोडासा खराब रस्ता आहे. त्या रस्त्यामध्ये एवढा चिखल होता की अरे रे रे बस सारखी गाडी घसरायची. एवढं विशाल सरांचं स्ट्रगल होतं. विशाल सरांच्या हातामध्ये 2 व्हीलर नसते, सतत 4 व्हीलर असते. पण विशाल सरांनी आज जबरदस्त 2 व्हीलर चालवली. तिथं तर पाहू शकता एकदम गाडी घसरत होती. पाणी आणि आज जरासं ऊन असल्यामुळे पाऊस उघडलेला होता, तरी सुद्धा गाडी बघा कशी घसरते. अतिशय खराब रस्ता आहे, तरी पण आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. बरं झालं 4 व्हीलर आणली नाही, नाहीतर आमची खूपच अपघात झाली असती. एवढं सगळ्या कष्टाने 2 व्हीलर चालवत चालवत आम्ही एकंदरीत त्यांच्या घराच्या बाहेर पोहोचलो. तिथून आम्ही आत गेलो आणि आत एंट्री केली असता आम्हाला घराच्या बाहेर कोणी दिसलं नाही. तोपर्यंत सुका पाटील म्हणजे बापू यांचे जावई घरातून बाहेर आले आणि आम्हाला भेटले. आम्ही त्यांच्यासोबत थोडंसं बोललो. तेव्हा आम्हाला समजलं की बापू पण कुठेतरी बाहेर गेलेत आणि बापूंची मालकीन म्हणजे त्यांची बायको म्हणजे ह्या बाबांची सासू त्यांनी पण कुठेतरी बाहेर गेलेत असं समजलं. मग आम्ही या बाबांना बोललो की चला आपण त्यांना घेऊन येऊयात, म्हणजे यांच्या सासूंना घेऊन येऊ. शेजारीच त्यांनी एका ठिकाणी उपवासाचं फराळ करण्यासाठी त्यांच्या मैत्रिणीकडे गेले होत्या. तर मग आम्ही 2 जण मिळून इथून तिकडे निघालो. आजींचं नाव काय बाबा? आजींचं नाव काय आहे? सुसाबाई. सुसाबाई. बर बर. नानी म्हणते नानी.
बर म्हणजे बर. त्या मोबाईलवर गेले ना गाणी. हा आणि वार्ताहर असते की सगळे. होय. हम्म. बाबांना काय म्हणते म्हणजे असं टोकन नाव सुखदेव श्रीरंग पाटील, सुखा पाटील. सुका पाटील म्हणते ते का? हा. बर बर. व्हायरल झाले की आता कळतंय. बऱ्यापैकी म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झालंय. हा वारस. त्यामुळे तर आम्ही महाराष्ट्रानं सगळ्या भारतात झालं. हा तेच ना. दिल्लीचा पंतप्रधान बसवला होय. तिकडे. शेवटी आम्ही नानी ज्या ठिकाणी फराळ करण्यासाठी गेल्या होत्या त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो आणि पाहतो तर काय, नानी ह्या त्यांच्या मैत्रिणींसोबत फराळ करत होत्या. या बाबांनी नानींना आवाज दिला आणि त्यांना सांगितलं की कोणतरी आलंय. मग त्यांनी विचारलं कोण आलंय, तर बाबा बोलले की कॅमेरावाला आले ते. त्यामुळं नानी बोलले की थांबा जरा, फराळ करून झालं की तुम्हाला कॉल करते मग नेला या. बाबा म्हणलं चला माघार जाऊया. आलो, पुन्हा घरी आलो. त्यावेळेस आम्ही बाबांसोबत अजून काही गप्पा मारल्या, त्यांच्या जेवणातल्या गप्पा. तसेच आम्ही बापूंबद्दल पण बऱ्याच गोष्टी विचारल्या. तसे त्यांच्या सासूबाईंबद्दल पण त्यांनी बरीच माहिती सांगितली. निर्मळ मानाचे हे भोळे बाबडे बाबा यांच्या बरोबर गप्पा मारून आम्हाला खूपच भारी वाटलं. बापूंना भेटायला येत असणाऱ्या लोकांबद्दल पण त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्यासारखे बरेच न्यूजवाले आणि युट्यूबर पण या ठिकाणी दररोज येत असतात. बापू आणि नानी येऊस्तवकर आम्हाला काही काम पण नव्हतं, त्यामुळे आम्ही या बाबांसोबत थोडासा टाइमपास केला आणि नंतर नानींचं झाल्यावरती आम्ही नानींना घेऊन आलो. बापूंच्या घरी एक खतरनाक कुत्रा आहे, ते चावतं असं समजल्यानंतर बाबांनी आम्हाला ही दांडका हातात दिलं. त्यांनी सांगितलं की जर कुत्रं जवळ आलं तर त्याला हे मारायचं. बापू पण आले होते, बापूंची तयारी चालू होती. तोपर्यंत आम्ही पण आमची तयारी करून घेतली. आम्हाला शूट करायच्या ठिकाणी एक गाडी आली होती. आम्ही आमच्या बाबांना सांगितलं की गाडी थोडी साईडला काढून घ्या, पण गाडी मोठी आणि बाबा बारके असल्यामुळे त्यांना ती गाडी साईडला काढता आली नाही. तोपर्यंत घरातून बाहेर येताना बापू आम्हाला दिसले. मग विशाल सर थोडस पुढे गेले आणि बापूंना खाली घेण्यासाठी थोडीशी मदत केली. बापूंचं वय झाल्यामुळे बापूंना थोड्याशा आधाराची गरज होती. त्यांच्या हातात काठी सदैव असते कारण आधारासाठी. बापूंना हळूहळू आम्ही पायऱ्यावरून पुढे घेतलं. बापू वयाने म्हातारे झाले असले तरी त्यांची शरीरसृष्टी अजूनही दणकटच आहे. बाबांना गाडी पुढे घेता आली नाही, म्हणून शेवटी ते काम मीच केले आणि गाडी साईडला लावून घेतली. त्यानंतर बापूंना म्हणजे सुका पाटील यांना कुठे बी बसून मुलाखत घ्यायची असं ठरवलं. त्यानंतर थोडीशी साईडला सावली होती, त्या ठिकाणी विशाल सर आणि बापू हे दोघ जण बसले. त्या ठिकाणी बापूंबरोबर गप्पा मारल्या. त्यानंतर ऊन आलं, त्यामुळे बापूंना घेऊन आम्ही पोर्च मध्ये आलो. त्या ठिकाणी विशाल सरांनी गप्पा मारल्या. त्यानंतर मी पण नानींसोबत थोडस बोललो. त्यांनी त्यांच्या जवानीतील गोष्टी आणि लग्नाबद्दलच्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या. त्यांच्यासोबत गप्पा मारून खूप भारी वाटलं. तर नानींची मुलाखत मी आपल्या विषय महाराष्ट्राच्या या चॅनलसाठी घेतली आणि बापूंची मुलाखत विशाल सरांनी टॉपचा विषय या चॅनलसाठी. दोन्ही चॅनलवरील मुलाखती पाहण्याला विसरू नका. आजी, तुम्हाला भेटून मस्त वाटलं. होय होय मस्त बापूंना वाटलं. पण भेटून मस्त होय. वाटलं. हा, आणि इथून पुढचं आयुष्य तुमचं हा. सुख समृद्धीचं आणि आरोग्यमय जावं बर अशी ईश्वरचरणी प्रार्थना. बर हा, होय होय चला मग येतो आम्ही. होय हा? होय होय धन्यवाद. होय धन्यवाद.